तो इथिक्स बद्दल आपण डिस्कशन करतोय आणि कालच्या सेशनमध्ये अमर जगताप सरांनी तुम्हाला इथिक्स बद्दल बेसिक कन्सेप्ट्स आणि पहिले 3 पॉइंट जे आहेत तर ते एक्सप्लेन केलेले असतील. आपण 3 पार्टमध्ये याला डिवाइड केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे बेसिक कन्सेप्ट ज्या इथिक्सच्या आहेत तर त्या समजून घेतल्या पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळे थिंकर्स आणि लीडर्स, तर तो एक पॉइंट दिलेला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे केस स्टडीचा, राईट. सो केस स्टडीचे रिलेटेड लेक्चर भरत सर कंडक्ट करतील, सो ते त्या मुद्द्याशी डील करतील. आजच्या सेशनमध्ये आपण इथिक्समधले थिंकर्स आहेत वेगवेगळे वर्ल्डमधले, त्याचबरोबर इंडियामधले म्हणजे भारतातले आणि जागतिक स्तरावरचे, त्याचबरोबर वेगवेगळे लीडर्स किंवा नेते आहेत तर त्यांच्यावरती चर्चा करायची. बेसिकली ही चर्चा करत असताना ही चर्चा मी थोडीशी इंट्रोडक्टरीच ठेवेन, डायरेक्टली कुठल्याही फिलॉसॉफीमध्ये डिटेल न जाता याचा आवाका काय आहे, एक्सपेक्टेड काय आहे आणि कशा पद्धतीने अप्रोच झालं पाहिजे आणि आन्सर रायटिंग करत असताना मग याचा उपयोग काय होऊ शकतो, कशा पद्धतीने होऊ शकतो, तर ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, राईट. आता जेव्हा तुम्ही विचार करता की थिंकर्स आणि वेगवेगळे फिलॉसॉफर्स हे आपल्याला इथिक्सला अभ्यासायला आहेत, तर पहिल्यांदा तर हे डोक्यातनं काढून टाका की हे फक्त इथिक्स पुरते मर्यादित आहे. बऱ्याचदा इथिक्सचा संदर्भ वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आपल्याला घेता येऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर सोशोलॉजीमधले काही थिंकर्स आपल्याला अभ्यासायला आहेत. फॉर एक्झाम्पल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मधले काही थिंकर्स आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सचा जेव्हा आपण विचार करतो किंवा इथिक्स इन ॲडमिनिस्ट्रेशनचा विचार करतो तर तेव्हा अभ्यासायला आहेत. त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्समधले काही थिंकर्स आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायला आहेत. सो मिक्स स्वरूपात आपल्याला अभ्यास, त्यामुळं तुमचा एखादा ऑप्शनल सब्जेक्ट असेल यापैकी, ठीक, याचपैकी घ्यावा असंही काही नाही, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तो इन्फ्लुएन्स नाहीये करायचा की हेच घ्या म्हणजे इथिक्सला फायदा होईल वगैरे, राईट. सो ॲडेड ॲडव्हान्टेज मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट, हे फिलॉसॉफर्स, हे थिंकर्स, हे यांचा फायदा तुम्हाला असाही होऊ शकतो की निबंध लेखनामध्ये फिलॉसॉफिकल निबंध जे विचारले जातात तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती कुठली तरी थिअरी किंवा तो कुठला तरी विचार जो आहे तर तो त्या ठिकाणी मांडता येऊ शकतो. किंवा बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल की UPSCनं काय केलेलं आहे की डिरेक्टली एखाद्या थिंकरचा किंवा एखाद्या फिलॉसॉफरचं स्टेटमेंट किंवा फेमस कोड जो आहे तर तोच त्या ठिकाणी काय केलेला आहे, निबंध लेखनासाठी दिलेला आहे. सो त्या केसमध्ये पण हा उपयोग आपल्याला होऊ शकतो. सो मल्टिपल डायमेन्शननं आपल्याला फायदा होणार आहे असा विचार त्या ठिकाणी करायचा. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा या फिलॉसॉफीज कळायला थोडंसं जड जातं कारण त्याला आपण फॅमिलियर नसतो, ठीक. सो त्यामुळं बेसिकली काय लक्षात घेणं गरजेचं आहे यातलं पण की एक सेंट्रल आयडिया त्या थिंकरनं काय दिलेली होती हे लक्षात घ्या. जसं की मार्क्स म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतं ते म्हणजे क्लास कॉन्फ्लिक्ट किंवा क्लास स्ट्रगल किंवा आहे रे वर्ग आणि नाही रे वर्ग, हॅव्स आणि हॅव नॉट्स यांच्यामधला जो संघर्ष त्या ठिकाणी आहे किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमुळे जो मॅनेजरियल क्लास उदयाला आला आणि तो मॅनेजरियल क्लास जो आहे तर तो कशा पद्धतीनं कामगारांचं शोषण करतो. किंवा कामगार म्हटल्यानंतर आपल्याला एकच थिंकर त्या ठिकाणी आठवतो तो म्हणजे कार्ल मार्क्स. किंवा प्लेटोनं किंग बद्दल काय म्हटलेलं आहे, प्लेटोनं राज्यसंस्थेमधल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल काय म्हटलेलं आहे, कौटिल्य ॲडमिनिस्ट्रेशन बद्दल काय म्हणतोय, ठीक. कौटिल्याचा अर्थशास्त्र नावाचं पुस्तक आहे ना, सो त्याच्याशी रिलेटेड पण गोष्टी आपल्याला इथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जेव्हा आपण विचार करतोय तर तेव्हा त्या अभ्यासाला असणार आहे. किंवा एकंदरीतच इथं 2 गोष्टी असणार आहेत, एक वेस्टर्न फिलॉसॉफी आणि दुसरी इंडियन फिलॉसॉफी. सो मग यातले कुठले समानतेचे दुवे आपल्याला दिसतात, कुठले वेगळे दुवे दिसत आहेत, विचार नेमका काय त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे, सो ते आपल्याला बघणं गरजेचं ठरतं आणि त्यावेळी त्याचा आन्सर रायटिंगमध्ये वापर करणं, ठीक. आता आपला इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूडचा जो सिलेबस आहे तर त्या सिलेबसमधून एकदा गो थ्रू करूयात. हे कशासाठी गो थ्रू करायचंय, तुम्ही म्हणाल की काल आम्ही ह्यातला निम्मा पार्ट त्या ठिकाणी अभ्यासलेलाच आहे, मग आज का गो थ्रू करायचंय, तर थिंकर्स व्यतिरिक्त कुठं आपल्याला थिंकर्स आणि फिलॉसॉफर उपयोगी पडू शकतात तर ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं. बेसिकली तुम्हाला काही मुद्दे हे फिलॉसॉफी मधले आहेत इथिक्समध्ये,
काही मुद्दे पबॅड मधले आहेत, काही मुद्दे पॉलिटिकल सायन्स मधले आहेत, काही मुद्दे सोशोलॉजी मधले त्या ठिकाणी आहेत आणि परत काय म्हणतात त्याला इमोशनल इंटेलिजन्स सारखा जर का टॉपिक बघितला तर तो सायकोलॉजीशी त्या ठिकाणी लिंक होताना दिसतो. पण मुळात UPSCनं किंवा त्याच्यानंतर MPSCनं हा विषय पर्पजफुली का आणलेला आहे? बऱ्याचदा असं म्हटलं जातं की इथिक्सच्या आन्सर रायटिंगमध्ये तुमचं ओरिजिनल सेल्फ जे आहे तर ते बाहेर येतं. तुम्ही काय विचार करताय तर ते त्या ठिकाणी बाहेर येताना दिसतं. मग ऍटलिस्ट मग हा विषय का अभ्यासायचा, म्हणजे 250 मार्काच्या पलीकडे जाऊन हा विषय का बरं UPSCनं त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला असावा? तर इथिक्स हे एक सेट नॉर्म्स जे आहेत तर त्याच्या बेसिसवरती मानविक जे काही क्रिया आहेत किंवा ह्युमन ॲक्शन्स आहेत, ठीक कृती आहेत, तर त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत तर हे ठरवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. म्हणजे एक कोड ऑफ कंडक्ट म्हणूया आणि त्याच्या बेसिसवरती तुमची कृती योग्य आहे की अयोग्य आहे, राईट. पण तो सगळा मुद्दा पण आपल्याला असा दिसेल की कंडिशनल स्वरूपाचा आहे. कंडिशनल कसा? आता मी तुमच्या समोर एक सिच्युएशन त्या ठिकाणी टाकतो, ती म्हणजे काय? ट्रॅफिक सिग्नल. सो ट्रॅफिक सिग्नल लाल आहे आणि त्याचबरोबर हिरवा आहे, राईट. हिरवा असेल तेव्हा तुम्हाला जाण्याची परवानगी आहे का? तर आहे. पण लाल असेल तर जाण्याची परवानगी आहे का? नाही. एखादा व्यक्ती समजा आपण असं म्हणूयात 2 व्हीलरवरनं निघालेला आहे आणि रेड सिग्नल ट्रॅफिक सिग्नल रेड असताना सुद्धा तो व्यक्ती जाणून बुजून तिथून जातोय. मग आपण हे बघत असताना इथं ही गोष्ट राईट आहे का रॉंग आहे? रॉंग आहे, बरोबर. पण मी का म्हणतोय की इथिक्स हे कंडिशनल आहे किंवा कंडिशनवरती पण तो ऍक्ट जो आहे, ती कृती जी आहे तर ती योग्य आहे की अयोग्य आहे तर ती ठरत असते. आणि म्हणून मग याच्यात कॉम्प्लेक्सिटी निर्माण होते ना. नाहीतर अदरवाईज तुम्ही काय म्हटलं असता, हे सेट नॉर्म्स आहेत आणि या सेट नॉर्म्सच्या बेसिसवरती ह्युमन ऍक्शन्स आपल्याला जज करायच्या. पण ह्युमन ऍक्शन्स नॉर्म्स वरती नाहीत काम करत, त्या कंडिशनल त्या ठिकाणी काम करतात, राईट. सो इवन आजचंच उदाहरण घ्या ना. म्हणजे आता उद्याच्या पेपरमध्ये किंवा आजच्या बातम्यांमध्ये पण काय सांगितलं जातंय नेमकं, की एका बाजूला जर आपण लोकसभेचा स्पीकर जर लक्षात घेतला तर तो त्या ठिकाणी बायस नसला पाहिजे, इम्पार्शियल त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि मग बऱ्याचदा तो इम्पार्शियल नसून सुद्धा पुन्हा एकदा त्याच व्यक्तीला नियुक्त करणं हे इथिकली करेक्ट नाहीये, असं स्टेटमेंट आपल्याला आज न्यूज चॅनल्सवरती किंवा मीडियामध्ये दिसतं. अर्थात आपण त्याच्या डीपमध्ये जाणार नाही, ते नंतर आपण हळूहळू जाऊयात. म्हणजे ठीक, व्हॉट इज इथिकली राईट और व्हॉट इज इथिकली रॉंग. पण आता मी इथं असं जर का कंडिशन टाकली की एक ॲम्ब्युलन्स आहे आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये एक पेशंट जो आहे तर तो क्रिटिकल आहे आणि तिथं ट्रॅफिक सिग्नल रेड आहे आणि त्या केसमध्ये ट्रॅफिक सिग्नल रेड असताना पण ती ॲम्ब्युलन्स जी आहे तर ती तिथून पास झाली. आता ही ऍक्शन राईट आहे का रॉंग आहे? राईट आहे, बरोबर. पण मग मी असं म्हणू शकतो का मगाशी तर तुम्ही रॉंग म्हटलात आणि आता तर तुम्ही राईट म्हणताय, असं म्हणू शकतो का मी? नाही. म्हणजे थोडक्यात काय सांगायचा उद्देश काय या एक्झाम्पलचा, हे कंडिशनल त्या ठिकाणी ठरतं. राईट और रॉंग जे आहे ना तर ते त्या ठिकाणी कंडिशनल ठरताना आपल्याला दिसतं, राईट. सो बघा, इथिक्सचा जो आपला सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत त्या उमेदवाराची असणारी वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास किंवा केस स्टडी याचा वापर केला जाईल. म्हणजे हे डिस्क्रिप्शन मध्ये पण त्यांनी दिलेले, हे MPSCच्या सिलेबस मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढील स्थूल क्षेत्रांचा समावेश करण्यात येईल. म्हणजे इथिक्सला परत आपण 2-3
डिव्हिजनमध्ये जसं मगाशी सांगितलं तसं आपण डिवाइड करू शकतो. एकतर प्रश्न जे असणार आहेत ते बेसिक कन्सेप्ट वरती असणार आहेत, दुसरे प्रश्न असणार आहेत ते थिंकर्स फिलॉसॉफर्स यांच्यावरती असणार आहेत, आणि तिसरा मेन भर जो आपल्याला दिसतो तर तो केस स्टडीज बद्दल वरती असणार त्या ठिकाणी आहे. मग आता यातला पहिला घटक आहे नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर भिमुखता, एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. मग त्याच्यात बघा मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, एसेन्स, डिटर्मिनंट्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन्स, त्याचे परिणाम काय त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि मग तुम्ही अननोईंगली जरी, म्हणजे नोईंगली तर आपण पर्पजफुली एखादा थिंकर किंवा एखादा फिलॉसॉफर बघणारच आहोत, पण अननोईंगली जरी त्या फिलॉसॉफरला किंवा थिंकरला बघायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला हे पॉइंट्स त्या थिंकर्सच्या टीचिंग मध्ये त्या ठिकाणी मिळून जातील. त्यानंतर काय नैतिकतेचे आयाम, डायमेन्शन्स ऑफ इथिक्स नावाचा मुद्दा आहे. त्यानंतर खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील नीतिशास्त्र, इथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप्स, म्हणजे काही गोष्टी या पब्लिक रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये इथिकल मानल्या जातील किंवा अनइथिकल मानल्या जातील, पण त्याच प्रायव्हेट रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये प्रायव्हेट काय म्हणतात त्याला, खाजगी जीवनामध्ये त्या कदाचित इथिकल मानल्या जातील. राईट. सो हा एक मुद्दा. बऱ्याचदा मग पुढं कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे ना, मग ते बऱ्याचदा आपण म्हणतो ना पब्लिक लाईफ आणि प्रायव्हेट लाईफ ही व्यक्तीची वेगवेगळी त्या ठिकाणी असते. सो त्या गोष्टी, मानवी मूल्य, ह्युमन व्हॅल्यूज. आता मला सांगा ना, डाऊन द लाईन प्रत्येक फिलॉसॉफी इमर्ज होत असताना त्याच्यातून काही बेसिक ह्युमन व्हॅल्यूज त्या ठिकाणी आलेले आहेत ना. सो त्याचा अभ्यास करायचा आहे. महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यांपासून धडे, लेसन्स फ्रॉम द लाईव्ह अँड टीचिंग्स ऑफ ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स आणि ॲडमिनिस्ट्रेटर्स. मग मी असं म्हणेन की आता आपल्याला जे बघायचं आहे ना तर ते एक्सक्लुझिव्हली या मुद्द्यावरती बघायचं आहे, हा मुद्दा. ठीक. पण जसं आपण वर्ण बघत आलेलो आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तिथं थिंकर्स आणि फिलॉसॉफर्स हे आहेतच. आन्सर रायटिंग करत असताना त्याचं महत्व काय ते पण आपण बघूया. मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका, याच्यावरती तर थेट प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे की कुटुंबाचा काय रोल आहे, समाजाचा काय रोल आहे, शाळेचा त्या ठिकाणी काय रोल आहे, वगैरे वगैरे. ठीक. त्यानंतर ॲटिट्यूड, सो घटक संरचना, कार्य, त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम आणि पाठपुरावा, मॉरल अँड पॉलिटिकल ॲटिट्यूड्स, सोशल इन्फ्लुएन्सेस अँड पर्सिव्हेशन. सो आता सोशल इन्फ्लुएन्सच्या बाबतीमध्ये आपण बघत असताना त्याचा काय म्हणतात त्याला, सामाजिक परिणाम एखाद्या गोष्टीचा. मग इथं प्रश्न हा डायरेक्टली सामाजिक परिणाम ह्या संकल्पनेवरती विचारला जात नाही. प्रश्न कसा विचारला जातो, से फॉर एक्झाम्पल स्वच्छ भारत अभियानाचा सामाजिक परिणाम काय, बरोबर. से फॉर एक्झाम्पल एखादी कुठली तरी आपण असं म्हणूयात की स्कीम आहे किंवा कुठली तरी चळवळ आहे, तर ती जेव्हा मास लेवलला त्या ठिकाणी जाते आणि ती इनहरंटली लोकांवरती रुजते. म्हणजे आता फॉरगेट अबाउट स्वच्छ भारत, थोडंसं मागं जाण्याचा प्रयत्न करूया. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. लक्षात घ्यायचंय ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कधीही एखादी चळवळ, एखादा प्रश्न हा जेव्हा काय म्हणतात त्याला, त्याच्यात पब्लिक पार्टिसिपेशन वाढतं ना तेव्हा तो आपोआप सॉल्व्ह होतो. बघा ना, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, मान्य आहे की तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती तुम्हाला बक्षिसं मिळणार आहेत, तुमच्या गावाला पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. हे एक इन्सेंटिव्ह होतं, हे एक आपण असं म्हणूयात की काइंड ऑफ मोटिवेशन होतं त्या रिस्पेक्टिव्ह गावांना. पण त्याचा सोशल इन्फ्लुएन्स किती जास्त पडला बघा. म्हणजे आज आपण 2015 पासून समजा आपण असं विचार करूयात की स्वच्छ भारतची चर्चा करतोय. त्याच्या आधी निर्मल ग्राम नावाची योजना केंद्र सरकारची होती, पण त्याच्याही आधी आपल्याला असं लक्षात येईल की संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान होतं, साधारणतः 2007-08च्या दरम्यान वगैरे असेल. सो ते इतकं त्याचा सोशल इन्फ्लुएन्स झालेला होता की लिटरली लोकांनी, इन्स्पेक्शन आहे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचं, तर लोकांनी त्यांच्या गावाकडं, म्हणजे मेन रोड पासून गावाकडे जाणारा रस्ता आहे तर तो शेणानं व्यवस्थित सारवला. सो
अध्यक्षतेच्या बाबतीमध्ये लोक स्वतःहून त्यामध्ये इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी घ्यायला लागले. सो एक प्रकारे सोशल इन्फ्लुएन्सच म्हणून ना, तिथं संत गाडगे महाराज हे एक व्यक्ती किंवा हे समाजसुधारक आलेच ना तिथं पिक्चरमध्ये, राईट. सो सांगायचा मुद्दा काय, हे प्रश्न हे अप्लाइड स्वरूपाचे येणार आहेत, प्रश्न हे स्ट्रेट फॉरवर्ड स्वरूपाचे येणार नाही. त्यामुळे अप्लाइड क्वेश्चन मध्ये असा कुठला तरी थिंकर आपल्या आन्सर मध्ये आला पाहिजे, राईट. त्याच्यानंतर बघा, नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. आता जे आपण पबॅड मधले थिंकर्स बघणार आहोत किंवा ऍडमिनिस्ट्रेशन, इथिक्स इन ऍडमिनिस्ट्रेशन बघणार आहोत, तर त्याच्यात परत हाच मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं माहितीये का परत, की आपण असं म्हणूयात की पहिल्या काही टॉपिक्स मध्ये सिलेबसचे जे मुद्दे दिलेले आहेत आणि नंतरच्या टॉपिक्स मध्ये जे मुद्दे दिलेले आहेत ते एकमेकांशी इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करायचा. आणि इथं ते इंटिग्रेट होत आहेत. आता फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस हे काही वेगळे कुणी दिलेले असणार आहेत का? नाही, सेम त्याच फिलॉसॉफरनं ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल त्याचं मत काय आहे, करप्शन बद्दल त्याचं मत त्या ठिकाणी काय आहे, कुठल्या प्रकारच्या ऍडमिनिस्ट्रेशनला तो त्या ठिकाणी गुड गव्हर्नन्स म्हणतोय किंवा परफेक्ट ऍडमिनिस्ट्रेशन त्या ठिकाणी म्हणतोय. मग याच्यामध्ये मॅक्स वेबरचं काय म्हणणं आहे, मेरी पार्कर फोलेटचं म्हणणं त्या ठिकाणी काय आहे, राईट. सो अशा पद्धतीनं तिथं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. इंटिग्रिटी, निपक्षपातीपणा. आता बघा, इंटिग्रिटीचा जर का रेफरन्स आला तर पुढे आपण इंडियामधले लीडर्स बघणार आहोत, त्यात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बघणार आहोत. आता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी पुरा नावाची कन्सेप्ट दिलेली होती, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरियाज. आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी अम्युनिटीज पुरवा, जेणेकरून शहराचं आकर्षण लोकांना जे असतं फॅसिलिटीजसाठी, शहराचं आकर्षण जे लोकांना असतं, पायाभूत सुविधा तिथं चांगल्या आहेत म्हणून, तर ते राहणार नाही. ते जर राहिलं नाही तर स्थलांतर होणार नाही. जर तुमच्या इथं गावामध्ये देखील तेवढा चांगल्या पायाभूत सुविधा विकसित झालेल्या असतील तर शहरी तर गावामध्ये पण छोट्या छोट्या कॉटेज इंडस्ट्रीज डेव्हलप होतील किंवा वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी डेव्हलप होतील. तर त्यात एक ग्रीड आहे ती म्हणजे सोशल ग्रीड, सोशल कनेक्टिव्हिटी बद्दल ती बोलते. पुराच्या वेगवेगळ्या ग्रीड्स आहेत तर त्याच्यामध्ये मग सोशल इन्फ्लुएन्स तिचा पण मुद्दा आला ना, राईट. किंवा बराचदा एक फेमस कोट डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचा आपण ऐकतो की वी विल वर्क विथ इंटिग्रिटी अँड सक्सीड विथ इंटिग्रिटी. सो झालं ना, इंटिग्रिटी, सचोटी. त्याच्यानंतर निपक्षपातीपणा आणि पक्षीय निरपेक्षता, इम्पार्शलिटी अँड नॉन पार्टिझनशिप. आला का मुद्दा? मग आजच्या लोकसभेच्या अध्यक्षांच्या इलेक्शनला मी इथिक्सच्या सिलेबसशी कसं लिंक करू शकतो? बघा, तुम्हाला एकच आर्टिकल वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं मिळणार आहे, आपल्याला त्यात इथिक्सचा पर्स्पेक्टिव्ह शोधायचा आहे. गेटिंग माय पॉइंट? आता कदाचित उद्याच्या न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल याच्या पर्स्पेक्टिव्हनं पण मिळणार आहे की लोकसभेचा अध्यक्ष तर निवडला कसा जातो, त्याच्यासाठी काय परंपरा त्या ठिकाणी आहे, यावेळी काय त्या ठिकाणी वेगळं झालं, या अध्यक्षांवरती काय एलिगेशन्स होते, या पर्स्पेक्टिव्हनं पण ते आर्टिकल मिळणार आहे बरं का. पण हा पर्स्पेक्टिव्ह कुठला झाला हो? पेपर क्रमांक 2चा. पण लोकसभेच्या अध्यक्षानं त्याच्या ड्युटीज डिस्चार्ज करत असताना त्यानं निपक्षपातीपणे त्या डिस्चार्ज केल्या पाहिजे, त्याचबरोबर पक्षीय निरपेक्षता त्याच्याकडे असली पाहिजे. जरी आपण असं म्हणूयात की बहुमत प्राप्त असणारा पक्ष किंवा अलायन्स, आता टू बी व्हेरी काय प्रिसाईज बोलायचं झालं तर त्यांच्या वतीनं त्यांची निवड झालेली आहे, पण एकदा त्या चेअरवर बसल्यानंतर त्यांनी काय म्हणतात त्याला, पक्षीय निरपेक्षता आणि निपक्षपातीपणा हा जपला पाहिजे. हा झाला त्याच्या मागचा इथिकल अँगल. इथं मी तुम्हाला आर्टिकल ह्यामध्ये हे दिलेलं आहे, आर्टिकल हे सांगतंय लोकसभा स्पीकरचं इलेक्शन असं त्या ठिकाणी होतं, हे सांगतोय का? नाही सांगत आहे. म्हणजेच काय, आता इथं न्यूजपेपर वाचत असताना थोडं थांबून याच्यामध्ये मला काय इथिक्स दिसते किंवा अजून चांगल्या प्रकारे ते सांगायचं झालं तर GS 1, 2 आणि 3 या 3 पेपरमध्ये तुम्ही जे शिकलेलं आहे ना त्याच्यात हा एक चौथा अँगल ऍड करा. ते जे शिकलेलं आहात तिथं हा अँगल ऍड करा. झालं. आता उदाहरणार्थ GPS स्पूफिंग
नावाचा एक प्रकार आहे. बरोबर. GPS स्पूफिंग मध्ये काय केलं जातं, मध्यंतरी इस्रायलनं वगैरे असं काही काही केलेलं होतं. इस्रायल आणि इराणच्या बाबतीमध्ये असं झालेलं असतं. GPS स्पूफिंग म्हणजे मी आता बघतोय GPS लोकेशन हे काहीतरी आहे, राईट, मला दाखवतंय सॅटेलाइट थ्रू, पण GPS स्पूफर त्या स्पूफिंग वाला सॅटेलाइट त्या ठिकाणी बसवायचा आणि तुम्हाला डायरेक्शन काहीतरी वेगळीच दाखवायची. से फॉर एक्झाम्पल आपल्या इन्स्टिट्यूटची लोकेशन ही नियर लोकमान्य वाचनालय आहे, बरोबर. सो त्याच्याऐवजी तुम्ही जर का शिवाजीनगर एरियातून येत असाल किंवा स्वारगेटवरून येत असाल तर तुम्हाला उगाच तिकडं त्या मनपाकडं वळवायचं. याला म्हटलं जाते GPS स्पूफिंग. मग आता टेक्नॉलॉजीच्या अँगलनं तुम्ही हे सगळं बघितलं, इथिकल पर्स्पेक्टिव्हनं बघा. मेडिकल फील्डमध्ये एवढ्या डेव्हलपमेंट होत आहेत, पण ॲट दी सेम टाइम करप्शनची लेवल, आता तसं करप्शन किंवा आपण असं म्हणूयात की काय म्हणतात त्याला, अनइथिकल गोष्टी या सगळ्याच फील्डमध्ये घडतात. म्हणजे त्याला हे फील्ड अपवाद आहे, ते फील्ड अपवाद आहे अशातला भाग नाही. पण अगेन मी परत जवळचं एक्झाम्पल त्या ठिकाणी देतो. सो पोर्शे कार अपघात आणि त्यावेळी ब्लड सॅम्पल्स डॉक्टर्सनी बदलणं, राईट. सो हे परत कशाचा मुद्दा येतो, हा मेडिकल इथिक्स, राईट. डोपिंग करून ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी वेगवेगळे जे खेळाडू आहेत तर ते प्रयत्न त्या ठिकाणी वेगवेगळे ड्रग्ज त्या ठिकाणी घेऊन, राईट, तर ते काय करतायत, ऑलिम्पिक मध्ये पात्र होण्यासाठी आपला परफॉर्मन्स एनहान्स होण्यासाठी ड्रग्ज त्या ठिकाणी घेत आहेत, राईट. हा कशाचा मुद्दा आला, स्पोर्ट्स इथिक्स. मध्यंतरी आपले काही रेसलर्स हे उपोषणासाठी बसलेले होते, कारण त्या काय म्हणतात त्याला, कुस्तीपटूंच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सेक्शुअल हरासमेंट सारखी गोष्ट त्या ठिकाणी झालेली होती. सो हा पण मुद्दा कशाचा आहे, स्पोर्ट्स इथिक्सचा आहे, सेक्शुअल हरासमेंट. मग हाच सेम मुद्दा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सच्या बाबतीमध्ये जर का आपण विचार केला तर सेम मुद्दा तिथं पण ऍप्लिकेबल आहे ना, सेक्शुअल हरासमेंट ऍट द वर्क प्लेस. सो हा मुद्दा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सचा आहे. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, आता मी जर का म्हटलं सेक्शुअल हरासमेंट ऍट द वर्क प्लेस तर आलं ना, तुम्ही काय म्हणाल, सर 2014चा तो ऍक्ट आहे, ठीक, 12चा तो ऍक्ट आहे वगैरे वगैरे, निर्भया केस नंतर असं आलेला आहे, त्याच्यामध्ये या तरतुदी आहेत. मग त्याच्यामध्ये अशा कामाच्या ठिकाणी सेक्शुअल हरासमेंट होऊ नये म्हणून तक्रार निवारण त्या ठिकाणी समिती असणं गरजेचं आहे. विशाखा जजमेंटमध्ये 1997च्या हे सांगितलेलं होतं वगैरे. हे कुठल्या अँगलनं झालं, पेपर 2. याला एक अँगल कुठला जोडायचा आहे, फक्त इथिक्सचा जोडायचा आहे आपल्याला. म्हणजे असं n नंबर ऑफ एक्झाम्पल मध्ये आपण दाखवून देऊ शकतो आणि ते आपल्याला शोधायला सुरुवात करायचंय. इथिक्स हा एक असा विषय आहे की ज्याला बुकलिस्ट किंवा बुकिश नॉलेज हे फार लिमिटेड मानलं जातं. लिमिटेड इन द सेन्स काय, त्याची म्हणजे बुकिश डेफिनेशन किंवा बुकिश पॉइंट रट्टा मारून तुम्ही ते इथं लिहिणं हे अपेक्षित नाहीये. त्यामुळे तसेही प्रश्न डायरेक्टली विचारले जात नाहीत आणि मग त्या प्रश्नांना आन्सर करत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालणं गरजेचं आहे. आता मी ही सांगितली, ही वेगवेगळी एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली, राईट. अजून भरपूर एक्झाम्पल येणार आहे. तुम्ही जर का तसा दृष्टिकोन जर का अवलंबला तर वेगवेगळी एक्झाम्पल पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील, ठीक. ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती, डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, एम्पथी, टॉलरन्स अँड कंपॅशन टुवर्ड्स द वीकर सेक्शन. आता मला सांगा, उद्या एखादा पब्लिक सर्वंट हा काम करत असताना त्याला कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन नसेल, सहानुभूती नसेल, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करणार, बरोबर. एखादी व्यक्ती तुमच्याकडे आलेली आहे आणि ती म्हणते की तुम्ही सांगितलंय की या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मला पेन्शन मिळणार, पण माझं असं झालं की पूर आला आणि त्या पुरामध्ये माझं घर त्या ठिकाणी वाहून गेलं किंवा घरामध्ये पाणी आलं आणि त्याच्यामध्ये ती कागदपत्र जी आहेत तर ती हरवलेली आहेत. मग त्या केसमध्ये तुम्ही असं म्हणणं उचित आहे का की नाही, कायद्यानं सांगितलं ही कागदपत्र असली पाहिजेत, ती कागदपत्र असतील तरच तुम्हाला पुढची कारवाई होऊ शकते. मग तिथं तुम्हाला त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, सहानुभूती दाखवणं गरजेचं आहे किंवा कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन असणं गरजेचं आहे. कारण शेवटी तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम कोणासाठी करताय, अंत्योदयसाठी काम करताय. परत ही अंत्योदय म्हटलं की मी काय म्हणतोय, गांधीजींची कन्सेप्ट चांगली ना,
महात्मा गांधी काय म्हणताय? अंत्योदय. म्हणजे विकासाच्या शिडीवरती कोणतरी शिडी पार करून वरती चढलंय, कोणतरी मध्ये आहे, कोणतरी पहिली पायरी त्या ठिकाणी चढतंय, पण अजून लाईन दूर अशी कुठंतरी आहे आणि त्या लाईन मधला जो शेवटचा व्यक्ती आहे ना, तर त्या शेवटच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून, पॉझिटिव्ह बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे याच्यावरती माझे ऍक्शन ठरणार आहे. अंत्योदय. आणि ही फिलॉसॉफी, ही टीचिंग्स आपल्या योजनांमध्ये पण आलेली दिसतात ना आपल्याला. अंत्योदय अन्न योजना. का बरं 1, 2, 3 रुपये किलोनं धान्य? का बरं हे डिस्क्रिमिनेशन? इट्स अ पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. तुम्हाला 100 रुपयाचा दिल्ली राईस खाता येतोय ना, तुम्ही खावा की खुशाल, कोण नाही म्हटलेलं आहे. पण ज्याला तेच मिळू शकत नाही त्याला 1, 2, 3 रुपये किलोनं धान्य दिलं जाते. गेटिंग माय पॉइंट? मी काय करतोय, फक्त लिंक करतोय. त्यामुळे मी म्हटलं की मी आज तुम्हाला काय कुठली थिअरी, कुठला थिंकर हा असा म्हटला, तो तसा म्हटला, हे जे हे कोट आहे त्याचं ते कोट आहे, अहो ते करायचंच आहे आपल्याला इव्हेंच्युअली. पण का करायचंय, कशा पद्धतीनं प्रश्न येतात, काय नेमकं बघितलं पाहिजे, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की हा प्युअरली कशाची आहे, भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स. तर हा प्युअरली सायकोलॉजीचा मुद्दा आहे. पण याचा अर्थ असा आहे का ह्याच्यात थिंकर्स नाहीयेत? इमोशनल इंटेलिजन्स मध्ये इमोशनल इंटेलिजन्स च्या कन्सेप्ट आणि देअर युटिलिटीज, इथं थिंकर्स आहेत. ते थिंकर्स कुठले आहेत? तर सायकोलॉजीचे आहेत. त्यांनी काही थिअरीज मांडलेल्या आहेत इमोशनल इंटेलिजन्स बद्दलच्या, तर त्या तुम्हाला या मुद्द्याचा थेरॉटिकल पार्ट म्हणून समजून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे काही आउटकम्स असतील तर ते आउटकम्स आपल्याला, म्हणजे त्या थेअरीत त्यांनी काय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ते सेंट्रल आयडिया नेमकी काय, तर ते आपल्याला आन्सर रायटिंगसाठी उपयोगी पडणार आहे. प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि उपाययोजना. ऍप्लिकेशन इन ऍडमिनिस्ट्रेशन अँड गव्हर्नन्स. मग याच्यासाठी DOPTच्या काही PDFs आहेत किंवा सेकंड ARC, सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनचा जो रिपोर्ट आहे, तर त्या रिपोर्ट मधले काही मुद्दे तर ते उपयोगी पडणार आहेत आपल्याला. राईट. नेक्स्ट मुद्दा, भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान. ठीक. सो हा आपण डिटेलच बघणार आहे, त्यामुळं हा पुढे नेतो मी. पुढचा मुद्दा आहे लोकप्रशासनातील आणि सार्वजनिक किंवा नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकता. पब्लिक किंवा सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज अँड इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आता पब्लिक और सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज याचा जेव्हा विचार करताय तुम्ही, तेव्हा तिथं पण परत पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधले थिंकर आले. म्हणजे मला काय सांगायचंय की तुम्ही थिंकर्स करावे लागणार आहेत, म्हणजे काहीतरी वेगळं करावं लागणार आहे असं अजिबात समजू नका. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर सिलेबस. इकडे पण तुम्ही तेच अभ्यासणार आहात. इवन दॅट तुम्ही बाकी सगळं सोडूयात की कुठला ऑप्शनल तुम्ही चूज करणार आहे किंवा केलेला असेल वगैरे वगैरे. वर्ल्ड हिस्ट्री तर वाचणार आहे ना पेपर क्रमांक 1 साठी. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये हेच आहे ना, मग कम्युनिझम आहे, सोशलिझम आहे, कॅपिटलिझम आहे, आणि विदाउट थिंकर्स या त्या ठिकाणी कन्सेप्ट कळणार आहेत का? नाही. त्याच्यासाठी बेसिक कन्सेप्ट तुम्ही वाचणारच आहेत. बरं, वर्ल्ड हिस्ट्रीचा पण थिंकरचा अभ्यास करत असताना कसा संदर्भ आहे तर ते मी बघणार आहे. आता मी काय सांगितलं, थिंकर्स अभ्यासायचे तर वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास कसा उपयोगी पडतोय. ठीक. म्हणजे वर्ल्ड हिस्ट्रीचा फायदा थिंकर्सला, पण थिंकर्स अभ्यासत असताना त्यात रेफरन्स परत वर्ल्ड हिस्ट्रीचा येणारच आहे. म्हणजे एकमेकाला पूरक अशा स्वरूपात ते सगळं होतंय. राईट. मग बघा, लोकप्रशासन किंवा सार्वजनिक नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता. त्यानंतर स्थिती आणि समस्या, त्याची स्थिती, स्टेटस आणि प्रॉब्लेम्स. सरकारी आणि खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि दुविधा, इथिकल कन्सर्न्स अँड डायलेमाज इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स. त्यानंतर नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, विनियम आणि सत्सद विवेक बुद्धी. लॉज, रूल्स, रेग्युलेशन्स अँड कन्सायन्स ॲज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स. राईट. उत्तरदायित्व आणि नैतिक शासन, अकाउंटेबिलिटी अँड इथिकल गव्हर्नन्स. मग आता अकाउंटेबिलिटी बाबतीत ह्या असा मुद्दा नाहीये ना की उत्तरदायित्व हा आज
वेगवेगळ्या बाय लॉज त्या ठिकाणी आलेला आहे, बाय कॉन्स्टिट्यूशनच त्या ठिकाणी आलेला आहे। याच्या आधी पण जी राज्यव्यवस्था त्या ठिकाणी होती म्हणजे अगदी प्राचीन कालखंडापासून, तर त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी नावाचा मुद्दा आहेच, जस्टिस नावाचा त्या ठिकाणी मुद्दा आहेच ना, राईट। शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण, स्ट्रेंथनिंग ऑफ इथिकल अँड मॉरल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स, आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक समस्या, इथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल रिलेशन्स अँड फंडिंग, खूप जास्त इथिकल इश्यूज आहेत ना, बरोबर। म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये तर कायमस्वरूपी हे अनइथिकल आहे आणि कायमस्वरूपी हे इथिकल आहे असं आपण म्हणूच शकत नाही, बरोबर, कारण ते कालपरत्वे त्या ठिकाणी बदलत जाताना दिसते। म्हणजे से फॉर एक्झाम्पल आता कुठल्या तरी राष्ट्रावरती इकॉनॉमिक सँक्शन्स आहेत, पण त्या राष्ट्रांनी कदाचित काही गोष्टी या आंतरराष्ट्रीय स्तरावरती शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून मान्य केलेल्या आहेत, तर त्या केसमध्ये ते सँक्शन्स हटवणं हे इथिकल असू शकतं, बरोबर। तर कोण म्हणेल की नाही 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 नाही, तुम्ही जर का लिबरलिझमचा त्या ठिकाणी पुरस्कार करताय, तुम्ही त्या ठिकाणी जर का ह्युमन व्हॅल्यूचा पुरस्कार करताय, ह्युमन राईट्सचा पुरस्कार त्या ठिकाणी करताय, तर तुम्ही त्या ठिकाणी कुणावरती सँक्शन्स लादूच शकत नाही। म्हणजे एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, आता आपण जो हा अभ्यास करणार आहे ना, देर इज नो परफेक्ट आन्सर की धिस इज राईट और धिस इज रॉंग, सगळं कंडिशनल आहे। म्हणजे बघा, मी जर मानवतावादी दृष्टिकोनातून विचार केला तर मी काय म्हणेन, कुठल्याही राष्ट्रावरती अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे सँक्शन्स लादणं हे चुकीचं आहे, हे लोकशाहीच्या त्या ठिकाणी विरोधात आहे। हे काहीतरी काही सदस्य राष्ट्र एकत्र येऊन बुलिंग करण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे दादागिरी करण्याचा प्रयत्न करतायत का, तर ते सदस्य राष्ट्र वीक आहे, ते सदस्य राष्ट्र आज अडचणीत आहे म्हणून, बरोबर। पण त्या सदस्य राष्ट्रामध्ये जी खोड आहे ती मी सांगितलीच नाही ना, बरोबर। ती खोड काय आहे, तर विनाकारण एखाद्या देशावरती हल्ले करणं, त्या देशाचे जे ऊर्जेचे स्रोत आहेत तर ते ऊर्जेचे स्रोत म्हणजे तिथले काय म्हणतात त्याला पॉवर स्टेशन नष्ट करणं, मग त्या केसमध्ये ही कृती तुम्ही कशी बघता, तर हा मुद्दा आहे। गेटिंग माय पॉइंट, राईट। कॉर्पोरेट गव्हर्नन्स, त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला होता। प्रशासनातील सभ्यता, प्रॉबिटी इन गव्हर्नन्स, प्रॉबिटी इन गव्हर्नन्स सेकंड ARC कमिशनचा एक त्या ठिकाणी रिपोर्ट मधला एक सेक्शनच आहे प्रॉबिटी इन गव्हर्नन्स नावाचा, सो आपल्याला हा बघावा लागेल। लोकसेवेची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस, आता लोकसेवेची संकल्पना, पब्लिक सर्व्हिस, लोकसेवा, आपल्याला स्वामी विवेकानंद नावाचे थिंकर्स अभ्यासायला आहेत, ठीक। त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांची सेवा हीच देवाची सेवा आहे, सर्व्हिस ऑफ द पीपल इज सर्व्हिस ऑफ द गॉड, बरोबर ना। हेच वाक्य डायरेक्टली इल्युसिडेट, एक्सप्लेन असं विचारलं जाऊ शकतं। इवन दॅट स्वामी विवेकानंद हे पॉवर्टी बद्दल जास्त बोलताना दिसत आहेत, दारिद्र्य निर्मूलन करणं हे एखाद्या शासन व्यवस्थेचं सर्वोच्च कर्तव्य असलं पाहिजे असं ते सांगतायत, आणि म्हणून ते म्हणतायत की नारायण कधी भेटेल, तर तुम्ही जे दारिद्र्यामध्ये खितपत पडलेले आहात त्यांच्या उत्थानासाठी जेव्हा तुम्ही कार्य कराल आणि त्यांचं जेव्हा उत्थान होईल, म्हणून दरिद्री नारायण आणि नारायण असे ते त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये काही कन्सेप्ट आपल्याला येताना दिसत आहेत, किंवा सेल्फलेसनेस ही एक व्हॅल्यू त्यांच्यामधून येते। दुसरी गोष्ट, ते मोस्टली आपल्याला असं लक्षात येईल की वेदांत फिलॉसॉफी पासून किंवा वेद आणि उपनिषद यांच्या टीचिंग्स मधून त्या ठिकाणी इन्स्पायर झालेले दिसतात, राईट। आणि मग मेन म्हणजे काय म्हणतात त्याला, हिंदू धर्मातील व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज त्यांनी जगासमोर मांडल्या, बट ॲट द सेम टाइम ते डायव्हर्सिटी ऑफ रिलिजनला पण रिस्पेक्ट करतात, म्हणजे वेगवेगळ्या धर्मांच्या वैविध्याला देखील ते महत्त्व देताना दिसतात। आणि परत एकदा म्हणजे शेवटचा मुद्दा असतो थिंकरच्या बाबतीमध्ये, आता ते मला नंतर सांगायचं होतं पण या उदाहरणामुळे आलं म्हणून आत्ताच सांगून टाकतो की शेवटचा मुद्दा त्यातला असतो तो म्हणजे तो जो पर्टिक्युलर थिंकर आहे त्यातला आजच्या कालखंडामध्ये रिलेव्हन्स काय आहे,
मग आता टीचिंग्स ऑफ स्वामी विवेकानंद ह्याचा आजच्या काळामध्ये डेफिनेटली रिलेव्हन्स आहे. जेव्हा मी असं म्हणतोय की सर्व्हिस, काय म्हणतात त्याला, सर्व्हिस ऑफ द पीपल इज सर्व्हिस टू द गॉड, बरोबर. लोकसेवा हीच ईश्वर सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा. तुम्ही बऱ्याचदा कोट ऐकलेले असतील ना, वाचलेले असतील ना, सो तीच. हा एक फार महान विचार त्या ठिकाणी दिसतो. किंवा दुसरी गोष्ट, आज मी जेव्हा स्वच्छ भारत बघतो तेव्हा मी त्याला संत गाडगे बाबांशी जोडू शकतो, राईट. आज मी जेव्हा काय म्हणतात त्याला, मी जेव्हा पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स आणि ग्रामीण भागाचं सक्षमीकरण हे सगळे मुद्दे बघतो, तेव्हा मी त्याला गांधींच्या टीचिंगशी जोडूच शकतो. तेव्हा मी त्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या टीचिंगशी जोडू शकतो. आता मी गाडगे बाबांचा रेफरन्स घेतला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा रेफरन्स घेतला. हे सगळं का घेतोय मी? परत विथ सम रेफरन्स टू महाराष्ट्र आहेच ना तिथं MPSCच्या सिलेबसमध्ये. आणि हे एक्सक्लुझिव्हली कुणी दिलेलं नाहीये, कोण कदाचित शिकवणार पण नाही. कारण प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, अजून वेगवेगळे वेस्टर्न थिंकर्स, इंडियन थिंकर्स, यामध्येच एवढा वेळ जाणार आहे. 30-40 थिंकर्स आहेत. मग हे कधी बघणार? पण हे पण इक्वली मला असं वाटतंय बघितलं पाहिजे. आता थोड्या दिवसांनी वारीचं प्रस्थान झालेलं आहे, थोड्या दिवसांनी वारी जी आहे तर ती महाराष्ट्रामध्ये, बरोबर. वारी आपण का वारीला का एवढं महत्व आहे? वारी ही समतेचा विचार त्या ठिकाणी देते. वारी ही धर्म, जात, पंथ, इव्हन दॅट लिंग, ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या डिस्क्रिमिनेशन आहेत त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी समतेचा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. वारकरी संप्रदाय हा आज आपण सहिष्णू संप्रदाय, सर्वसमावेशक संप्रदाय म्हणून ओळखला जातोय. सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ रेग्युलेशन तिथनच आहे ना. विचार करा, लाखो लोक चालतायत पण कधीच तुम्हाला असं कुठंही लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण झालेली आहे असं दिसतं का? एवढा किलोमीटरचा प्रवास असला तरी नाही दिसत का? सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ डिसिप्लिन आहे कुठेतरी. गेटिंग माय पॉइंट, राईट. पुढे आपण अजून परत बघूयात. म्हणजे गीता, फिलॉसॉफी ऑफ गीता, निष्काम कर्मयोग आपण म्हणतो ना. कर्मंडे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन वगैरे ना. फळाची चिंता करू नका, कर्म करत राहा, पेरत राहा, बरोबर. उगवायचं तेव्हा आपोआप उगवेल. सो तो निष्काम कर्मयोग इथं पण आपल्याला तुम्हाला दिसतो. मग हे संतांचे टीचिंग इज नथिंग बट मी त्याला इथिक्सच्या स्वरूपातच बघतो. त्यामुळं मला संतवाणी नावाचे सदर लोकसत्तामध्ये येते ना, तिथनं पण कदाचित इथिक्स बद्दल इन्फॉर्मेशन मिळणार. म्हणजे बऱ्याचदा आता एक 3-4 महिन्यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भ्रष्टाचाराबद्दल वगैरे म्हणणं काय आहे तर असं त्या आर्टिकलमध्ये येत होतं. मला असं वाटलं की ह्यातला शेवटचा जो मुद्दा आहे, करप्शन इन ऍडमिनिस्ट्रेशन, त्याला तो मुद्दा लिंक करूच शकतो मी. गेटिंग माय पॉइंट? येस. प्रशासन आणि सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स अँड प्रॉबिटी. आता जेव्हा इथं हा शब्द वापरला जातोय फिलॉसॉफिकल बेसिस, तेव्हा इथं वेगवेगळ्या फिलॉसॉफीज येणार, बरोबर. आणि वेगवेगळे काय येणार, थिंकर्स पण येणार आहेत, राईट. सो ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माहितीची देवाणघेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नमेंट, माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन, नीती संहिता, कोड्स ऑफ इथिक्स, कोड्स ऑफ कंडक्ट. आता तुम्ही ऐकलं ना, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कशाच्या बाबतीमध्ये? निवडणूक आचारसंहिता. हे करा, हे करू नका, हे केलं तर म्हणजे हे केलं तर चुकीचं आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. सिटीजन चार्टर, वर्क कल्चर, त्यानंतर क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, सेवा वितरणाची गुणवत्ता. हे पण महत्वाचं आहे ना, नाहीतर सेवा दिलेली आहे पण त्याची गुणवत्ता नाहीये तर त्याला काय अर्थ आहे का? नाही. युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड, सार्वजनिक निधीचा विनियोग. आणि भ्रष्टाचाराची आव्हाने, चॅलेंजेस ऑफ करप्शन. आता ऍक्च्युली भारत आणि जगातील विचारवंतांचे तत्वज्ञान आणि त्यांचे योगदान, पण त्याच्या आधी
मी असं म्हणेन की आन्सर रायटिंग करत असताना आपल्याला कसं इथं बघावं लागेल, म्हणजे तुम्ही इथिक्स वरती जेव्हा आन्सर रायटिंग करताय तर तेव्हा पहिला फ्लो असेल कॉन्सेप्ट, संकल्पना जी आहे तर ती लिहा. डेफिनेशन तर लिहिलीच पाहिजे, बरोबर. कुठलीही तुम्हाला कशावरती पण प्रश्न विचारलेला आहे. संकल्पना हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असेल त्याच्यासाठी उदाहरण तुमच्याकडे आहे का, सबस्टॅन्शिएट विथ एक्झाम्पल. सो मी बऱ्याचदा मोबाईलचं उदाहरण देत असतो. हा मोबाईल आहे, हा लई भारी आहे, ह्याचा कॅमेरा खूप चांगला आहे, ह्याच्यात फोटो क्लॅरिटी खूप चांगली आहे, हे खूप खूप भारी, खूप चांगलं. याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येणार आहे का? नाही. पण मी हे म्हटलं की हा मोबाईल, हा जनरल मोबाईल हे 12 GB रॅमचे आहेत, हा 32 GB रॅम आहे या मोबाईलची, तर मी म्हणाल इक्विव्हॅलंट टू लॅपटॉपच झाला. दुसरी गोष्ट 256 आहे ना, मी म्हणेन 512 GB ची स्टोरेज कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये 98 मेगापिक्सल 92 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, से फॉर एक्झाम्पल. सो त्यातनं क्लॅरिटी येते ना तुम्हाला. मग मी काय केलं, सबस्टेन्शिएट केली माझी इन्फॉर्मेशन विथ एक्झाम्पल, राईट. सो उदाहरणं तुमच्याकडे असली पाहिजेत याच्याबद्दलची. आणि दुसरी गोष्ट, मग तत्वज्ञ किंवा विचारवंत यांनी तुम्ही जे उत्तर लिहिताय त्याच्याबद्दल काय भाष्य केलेलं आहे का, तर तो मुद्दा, राईट. म्हणजे इथं तुम्हाला तत्वज्ञ किंवा विचारवंत येणार आहे. हा झाला पहिला आन्सर रायटिंगचा प्रकार, जिथं तुम्हाला इथिक्स मधली एखादी कन्सेप्ट विचारलेली आहे आणि त्या कन्सेप्ट बद्दल सांगितलेलं आहे. जास्त झालंय का? हा नाही, बंद करा. ते 16 वरती कसं काय गेलं? काय 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 नाही पण, अच्छा अच्छा, पण 16 आपण हे केलं तेव्हा 26 होतं, तर थोडा वेळ बंद करतो, राईट. ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर्स ना, कॉमन मिनिमम प्रोग्राम अगेन इथिक्स मध्ये आपल्याला शिकायचंच आहे, राईट. सो तत्वज्ञ विचारवंत हा एक मुद्दा. आणि दुसरा प्रकार जो आहे तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की डायरेक्टली एखाद्या विचारवंतांचा कोड दिला जातो. कधी कधी त्या विचारवंताचं नाव दिलं जातं, कधी कधी नाव दिलं जात नाही, आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. सो तुम्हाला इथं हा प्रश्न जो आहे ना, तर तो डायरेक्टली विचारवंत, नेते आणि समाजसुधारक यांचं योगदान याच्यावरती आलेला असणार आहे. पण हा प्रश्न प्युअरली इथिक्सच्या कन्सेप्टवरती आलेला असणार आहे. मग कदाचित जे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं तर तो मुद्दा, पण तिथं पण तत्वज्ञ किंवा विचारवंतांचा रेफरन्स आहे, आणि इथं तर 100% आहेच आहे. म्हणजे ह्याच्यासाठी मी हळूहळू ते एक एक मुद्दा सांगत त्या ठिकाणी आलो, ठीक. मग आता कुठले कुठले थिंकर्स असे आहेत इथिक्सच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचे आहेत, तर बघा भारतीय विचारवंतांमध्ये मग महात्मा गांधी आहेत, डॉक्टर एस राधाकृष्ण आहेत. मग त्याच्यामध्ये बघा, पण मग एज्युकेशन मध्ये पण इथिक्सचा संदर्भ, की एज्युकेशन कसं असलं पाहिजे, ते त्या ठिकाणी इथिकल असलं पाहिजे. त्याच्यानंतर ते स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक असलं पाहिजे, आणि ते स्किल बेस असलं पाहिजे. म्हणजे ह्या ज्या काही तरतुदी तुम्हाला शिक्षण धोरणामध्ये येत आहेत, तर त्याचा बेस मग परत काय आहे, तर हे अशा वेगवेगळ्या विचारवंतांनी जे त्यावेळी कन्सेप्ट दिलेल्या होत्या, किंवा आपण असं म्हणूयात की त्यावेळी जे विचार मांडलेले होते, तर ते आहे महात्मा गांधी. आता तुम्हाला हे सांगायची काही गरजच नाही, सत्य आणि अहिंसा, किंवा जेव्हा तुम्ही काय म्हणतात त्याला वीकर सेक्शन्स बद्दल बोलताय, तर हरिजन सेवक संघ कुणाबद्दल बोलते,
विकर सेक्शन्स बद्दलच बोलतोय ना. अंत्योदय मगाशी आपण बघितलं तर गांधीजी कुणाबद्दल बोलतायत, अगेन विकर सेक्शन बद्दलच बोलतायत. गांधीजी खेड्याकडे चला म्हणतायत, गांधीजी कॉटेज इंडस्ट्रीला प्रमोट करा असं म्हणतायत. आज मुद्रा योजना आहे, MSME ला टार्गेट करते, अनेक महिला बचत गटांना सक्षम केलं जाते. आपण परवाच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी बघितलेलं होतं बघा, दारिद्र्य निर्मूलन आणि बेरोजगारीसाठी स्वयंसहाय्यता गटांना सक्षम केलं जाते. म्हणजे ह्याच्यात कुठंतरी महात्मा गांधींची तीच फिलॉसॉफी आपल्याला दिसते ना, राईट. रवींद्रनाथ टागोर, त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती. सो हे पण काय, गो बॅक टू वेदास, आर्य समाज, दयानंद सरस्वती. सो काय म्हणतात त्याला, वेदांमधली फिलॉसॉफी किंवा त्यातलं टीचिंग. अगेन तोच मुद्दा आला परत, महादेव गोविंद रानडे, श्री अरबिंदो. सो यांचे तर बरेच स्टेटमेंट जे आहेत तर ते डिरेक्टली कोट म्हणून किंवा डिरेक्टली प्रश्न त्यांच्यावरती विचारलेला आहे. स्वामी विवेकानंद, सरदार पटेल, गौतम बुद्ध. आता गौतम बुद्ध काय सांगतायत, मिडल पाथ सांगतायत. एकदम भारी पण नको, एकदम एक्स्ट्रीम पण नको ना. म्हणजे एकदम रोज काय म्हणतात त्याला, दुर्वांकूरला पण जेवायला जायचं नाही आणि रोज अगदी वडापाव पण खायचा नाही. मिडल पाथ आपली मेस आहे ना, राईट. सो असं सांगतायत. पण जैन फिलॉसॉफी अजून वेगळी, बरोबर. ते एक्स्ट्रीमिटी बद्दल बोलतायत, राईट. म्हणजे संथारा वगैरे जी प्रथा तुम्हाला दिसेल तर त्याच्या बाबतीमध्ये शरीराला आत्यंतिक वेदना देऊन त्या ठिकाणी मरण त्या ठिकाणी पत्करायचं. पण हेच बुद्धिस्ट फिलॉसॉफी आपल्याला मिडल पाथ त्या ठिकाणी सांगते. गौतम बुद्ध अष्टांग मार्ग सांगतायत. अष्टांग मार्गाच्या माध्यमातून आपलं जीवन जे आहे तर ते कसं समृद्ध त्या ठिकाणी करता येईल. ते काय सांगतायत, सगळं जे दुःख आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तर ते कशामुळे आहे, डिझायर्समुळे आहे, वॉन्ट्समुळे आहे. मग ह्याला आपण आजच्या मटेरियलिस्टिक जगाशी जोडू शकतो ना. आणि म्हणूनच तुम्हाला असं लक्षात येईल की लोक भरपूर पैसा कमवतात, लोक भरपूर संपत्ती कमवतात, भरपूर गाड्या घेतात आणि नंतर त्यांच्या डोक्याला टेन्शन असतं म्हणून ते टेन्शन दूर करायसाठी विपश्यना करतात, बरोबर. आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस करतात, मेडिटेशन करतात. सो मेडिटेशन आहे, विपश्यना आहे, परत हे कुणी सांगितलेलं आहे, गौतम बुद्धांनीच सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे की जो एक तो मुद्दा होता की त्या थिंकरनं, त्या फिलॉसॉफरनं किंवा त्या सोशल रिफॉर्मरनं जे विचार मांडलेले आहेत, जी तत्व सांगितलेली आहे, त्याचा आजच्या समाज व्यवस्थेसाठी, आजचे प्रश्न सोडवण्यासाठी, आजची सोसायटी ही कशी जास्तीत जास्त इथिकल त्या ठिकाणी होईल, मॉरल त्या ठिकाणी होईल, तर त्याच्यासाठी काय उपयुक्तता आहे. कळतंय का. या एक्झाम्पलवरनं तर लक्षात आलं असेल. डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीत तर काय म्हणजे सांगायची गरज नाही, इतक्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता त्यांची सगळी कृतीच मग परत वरच्या सिलेबसच्या पॉइंटला लिंक होती ना. कुठली तर विकर सेक्शन्सच्या उत्थानासाठी कार्य, बरोबर. सोशल काय म्हणतात त्याला, सोशल इम्पॅक्ट, तर तो पण मुद्दा इथं येतोय म्हणजे आपला, राईट. त्याच्यानंतर बघा राजा राममोहन रॉय, छत्रपती शाहू महाराज. सो आजच आपल्याला तुम्ही बऱ्याच ठिकाणी न्यूजपेपरमध्ये किंवा सगळ्यांच्या स्टेटसला बघत असाल, लोकराजा आपण त्यांना त्या ठिकाणी संबोधतोय. सो कितीतरी मुद्दे आहेत ना. म्हणजे काय म्हणतात त्याला, अस्पृश्य भेदभाव न मानणं किंवा शाळा चालू करणं, ठराविक वर्गापुरता शिक्षणाचा हक्क मर्यादित न ठेवता सगळ्यांसाठी त्या ठिकाणी शिक्षणाचा हक्क, किंवा ज्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी शाहू महाराजांनी केलेल्या आहेत. म्हणजे शाहू महाराजांचं काय म्हणतात त्याला कार्य जे आहे तर ते इथिक्स इन ॲडमिनिस्ट्रेशनसाठी एक रोल मॉडेल आहे, बरोबर. कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, फंडिंग असेल किंवा इतर गोष्टी असेल, डॅम कन्स्ट्रक्शन त्यांनी केलेलं असेल, व्यवसाय चालू करणं असेल किंवा वेगवेगळे कारखाने जे त्यावेळी गरजेचे होते. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आता लोखंडी नांगर वगैरे नांगराचा वगैरे कारखाना वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी, भोगावती धरण असेल, राईट. तर त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर जागतिक विचारवंत, हे जरा टेन्शन देतात ना, जागतिक विचारवंत, राईट. मग प्लेटो आहे, त्यात ॲरिस्टॉटल आहे, सॉक्रेटिस आहे, जेरेमी बेंथम आहे, J.S. गिर्नी, थॉमस हॉब्स, जॉन लॉक, जीन जॅक रुसो आहे. त्याच्यानंतर
जॉन रॉल्स आहे, त्याची रॉल्स थेअरी ऑफ जस्टिस त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. इमॅन्युअल कांत आहे, कांतची फिलॉसॉफी पण एक भारी फिलॉसॉफी त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यानंतर कॅरोल गिलिगन आहे, त्यानंतर जीन पॉल सात्रा आहे, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल आहे, कन्फ्युशियस आहे, त्यानंतर रेने डेकार्टेस आहे, कार्ल मार्क्स आहे. यातले बरेच तुम्हाला माहीत असतील, बरेच माहीत नसतील, काय हरकत नाही. म्हणजे ॲडम स्मिथ आहे, थॉमस इक्विनास, डेव्हिड ह्यूम, डेमोक्रिटस, गॅलिलिओ, फ्रेडरिक नीत्शे, मॉन्टेस्क्यू, व्होल्टेअर किंवा थॉमस जेफरसन. हे तुम्ही ऐकले असतील बऱ्याचदा, म्हणजे मॉन्टेस्क्यू, थॉमस जेफरसन, व्होल्टेअर. हे जरा शालेय लेवलला वगैरे पण त्यांच्या फिलॉसॉफी आणि त्या ठिकाणी गोष्टी होत्या. प्रशासकीय विचारवंत, जे मी तुम्हाला म्हटलं ना, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स अभ्यासत असताना, इथिक्स इन गव्हर्नन्स अभ्यासत असताना तुम्हाला मॅक्स वेबरचा रेफरन्स येईल, एल्टन मेयोचा रेफरन्स येईल, पीटर ड्रकरचा रेफरन्स येणार आहे, चेस्टर बर्नार्ड आणि मेरी पार्कर फोलेट. ठीक. आता भारतीय आणि जागतिक नेते वेगवेगळे. मग आता हे नेते आपण असं म्हणूयात की आधुनिक कालखंडापासून ते कंटेम्पररी कालखंडापर्यंत वेगवेगळे नेते, ज्यांच्या ॲक्शन्समुळं जगामध्ये शांतता प्रस्थापित होणं, महायुद्ध रोखली जाणं किंवा महायुद्धापश्चात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावून शांतता प्रस्थापित करण्यामध्ये मेजर रोल ज्यांचा आहे, तर ते नेते या ठिकाणी आहेत. मग बघा, बेंजामिन फ्रँकलिन, मार्टिन ल्युथर किंग. आता मार्टिन ल्युथर किंग यांचं कार्य पण खूप जास्त आपल्याला काय म्हणतात त्याला दिसेल एकंदरीतच कृष्णवर्णियांसाठी वगैरे, राईट. दलाई लामा, नेल्सन मंडेला. आता दलाई लामा पण त्यांचे टीचिंग्स पण परत काय बुद्धिस्ट फिलॉसॉफीवरती बेस्ड आहे. म्हणजे दलाई लामा जेव्हा तुम्ही अभ्यासताय, पण तेव्हा बॅक ऑफ द माइंड तुम्ही गौतम बुद्धालाच बघताय, राईट. महात्मा गांधी आहेत, आन सान स्यू की म्यानमारमधल्या, स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आइन्स्टाईन, अब्राहम लिंकन, मदर तेरेसा, जवाहरलाल नेहरू, ली क्वान यू, हेनरी फोर्ड, अब्दुल कलाम, मोहम्मद युनुस, कोफी अन्नान. आता मोहम्मद युनुस यांच्या काही संस्थांवरती गैरव्यवहाराचा ठपका ठेवून मध्यंतरी त्यांना बांगलादेशमध्ये अटक झाली, पण बांगलादेश ग्रामीण बँक एस्टॅब्लिश करण्यामध्ये मोहम्मद युनुस यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मोहम्मद युनुस यांना नोबेल प्राइज पण त्या ठिकाणी मिळालेला आहे. ठीक. इकॉनॉमिस्ट आहेत बांगलादेशमधले. बांगलादेश ग्रामीण बँक, बचत गट किंवा स्वयंसहाय्यता गट नावाची कन्सेप्ट कोणी जर प्रमोट केली असेल तर ती मोहम्मद युनुस यांनी. अब्दुल कलाम यांच्याबद्दल मगाशी आपण बघितलं, कोफी अन्नान, लेच वॉलेस, डेस्मंड टुडू, एली विझेल, राजा अशोक, सनियत सेन आणि मदर तेरेसा. सो असे हे आपल्याला वेगवेगळे थिंकर्स आणि फिलॉसॉफर्स बघता येतील, राईट. सो यांचे कोट्स महत्त्वाचे आहेत आणि यांचे टीचिंग्स जे आहेत तर ते महत्त्वाचे आहेत. मग आता अभ्यास करत असताना तो कसा पद्धतीनं केला पाहिजे किंवा काय बघितलं पाहिजे, तर मग मला असं वाटतंय की मी मगाशी जे सांगितलं की वर्ल्ड हिस्ट्रीचा फायदा. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपण काय बघतोय की एक कॉन्टेक्स्ट काहीतरी इम्पॉर्टंट आहे, राईट. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय की कुठल्या सोशिओ इकॉनॉमिक कल्चरल कंडिशनमध्ये तो फिलॉसॉफर किंवा तो थिंकर हा होता, त्याच्या आजूबाजूची जशी परिस्थिती होती तशी त्यानं फिलॉसॉफी किंवा तशी त्यानं त्याची काहीतरी थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला जे आकलन झालं तर ते त्या सोशिओ इकॉनॉमिक कॉन्टेक्स्टमुळे झालं. म्हणजे एखादा व्यक्ती वर्ल्ड हिस्ट्रीचा जर चांगला अभ्यास करत असेल ना, तर त्याला वेस्टर्न थिंकर्स जे वेगवेगळे आहेत तर त्यांनी तसं का म्हटलं. आता मला सांगा, मार्क्सला ते दिसत होतं ना क्लास स्ट्रगल. एका बाजूला बुर्जवा होते आणि एका बाजूला प्रोलेटेरिएट होते, एका बाजूला कामगार वर्ग होता आणि दुसऱ्या बाजूला मॅनेजरियल क्लास होता आणि त्यांच्यामध्ये क्लास कॉन्फ्लिक्ट दिसत होता ना. तो दिसत होता म्हणूनच त्या ठिकाणी त्यानं ती फिलॉसॉफी मांडली. त्यानं बेस सुपरस्ट्रक्चर मॉडेल, पाया इमला सिद्धांत त्या ठिकाणी मांडला, राईट. सो त्यामुळं सोशिओ इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट, ज्या कॉन्टेक्स्टमध्ये तो थिंकर किंवा तो फिलॉसॉफर होऊन गेला, राईट. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मग त्याची जी थिअरी आहे, त्याची जी बेसिक फिलॉसॉफी आहे, त्यानं जी तत्व दिलेली आहेत त्याची सेंट्रल आयडिया काय आहे. काही जण सोडले ना तर आपल्याला असं लक्षात येईल की सगळ्यांच्या सेंट्रल आयडिया ज्या आहेत तर त्या सेमच आहेत. मग ते
इथिकल्स पर्स्पेक्टिव्हनं कसे बोलतायत, काय बोलतायत, ते एखाद्या मुद्द्याला कसं इथिकल त्या ठिकाणी बघतायत, ते एखाद्या गोष्टीची काय म्हणतात त्याला, हे राईट आहे आणि हे रॉंग आहे याच्याबद्दल कशी मतं व्यक्त करतायत, हे आपल्याला महत्वाचं आहे, हे आपल्या रायटिंगमध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरा मुद्दा मी मगाशी सांगितलेला होता तो म्हणजे त्याचं आत्ताच्या कंटेम्पररी वर्ल्डमध्ये त्या ठिकाणी काय महत्व आहे, तर ते ठीक. सो मला वाटतं की तुमचा ऑप्शनल असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे थिंकर्स अभ्यासलेले असतील तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण, आणि आपल्याला एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण म्हणजे इथिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तर ते फार आपण असं म्हणूयात की ऑब्जेक्टिव्हली वन बाय वन आपल्याला बघायचे आहेत. सो त्या पद्धतीनं बघायला पाहिजे आपल्याला, राईट. सो हे इन जनरल थिंकर्सच्या बाबतीमध्ये आहे. त्याचा आन्सर रायटिंगमध्ये वापर कसा करायचा, एक्झॅक्टली थिंकरचा जो सिलेबस आहे किंवा तो पॉइंट, आणि अदर दॅन दॅट सिलेबस इथिक्समध्ये कुठं कुठं थिंकर्स उपयोगी पडतात तर त्याच्याबाबत, राईट. सो येस, दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थांबूयात मग. थँक्यू व्हेरी मच.